कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय गे प्रिया, काल चिठ्ठीत माझ्या भाचीचं नाव लिहायला काय झालं होतं तुला? तू त्या अनुष्काचं नाव का लिहिलंस? हेलो एव्हरीवन। अरे अनुष्का, तुला 100 वर्ष आयुष्य आहे। कशी आहेस तू? मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात? मी पण मस्त। प्रिया तू कशी आहेस? हा, मी पण मस्त। एक मिनिट हा। सावित्री आत्या, सावित्री आत्या, अनुष्कासाठी पाणी घेऊन या। ये बस ना। हा, बस। थँक्यू। सावित्री आत्या, आत्या म्हटले चालेल ना? हो चालेल ना, पण माझं नाव तुमच्या लक्षात आहे? सहसा मी कोणाचं नाव विसरत नाही आणि जी लोक मला आवडतात त्यांचं तर अजिबातच नाही। ऍक्च्युली मी प्रियाला, आदित्यला आणि पारूला तुम्हाला आत्या म्हणताना ऐकलं, म्हणून मग मी पण आत्या म्हटले। ओके आहे ना? हो, काही हरकत नाही। अनुष्का, माझी पण एक भाची आहे। ती ना तुझ्यापेक्षा हुशार आहे अगं। आईला मॅडम आल्या। हॅलो। बरं झालं आलीस, बस। हॅलो सर। मी घरी वाट पाहत होते तुमची, म्हणलं तुमचा फोन आला मग मी आले इकडे बोलायला। पण अहिल्या मॅम, तुम्ही माझ्या घरी आला असता तर मला आणखीन आवडलं असतं। नो वरीज। मीटिंग तिकडे झाली का इकडे झाली का, आपली भेट होणं खूप गरजेचं आहे आणि मी आजचा दिवस आपल्या मीटिंगसाठीच काढलाय। बरोबर, खरंय। अनुष्का मॅडम, चाय। पारू, सॉरी, पण तुला माहिती आहे ना, मला माझ्याच हाताने बनवलेला चहा प्यायला आवडतो। बराबर आहे, पण त्या दिवशी मी तुम्हाला स्वयंपाकघरात तुमच्याच पद्धतीनं चाय बनवताना बघितलं होतं। अगदी तसाच बनवलाय। मग ते टेस्ट करायलाच पाहिजे। वाह, सेमच झालाय, भारी। पारू, यानंतर माझ्यासाठी चहा तूच बनवायचा असं? वय अनुष्का मॅडम, नक्की। पारू, पारू आत्ता काय म्हणालीस? म्हणजे तू आत्ता मला अनुष्का मॅडम म्हणालीस ना? परत नाही म्हणायचं, मला फक्त अनुष्का म्हणायचं, ठीक आहे? मस्का मारायचा पण एक दर्जा असतो। मोलकरणीला कोण मस्का मारतं? शी बाबा। काय नाही, तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, आणि मी असं कसं तुम्हाला नावानं हाक मारणार? नाही, नको। मोठी? तू पण तर मोठीच आहेस पारू। तू किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहेस, एक इंटरनॅशनल मॉडेल आहेस। तुला माहिती नसेल पण बाहेर तुला सगळे ओळखतात, खूप प्रसिद्ध आहेस तू। मला हेच कळत नाही, तू मॉडेलिंग मध्ये करिअर करायचं सोडून इथे का काम करतेस? म्हणजे माझा म्हणण्याचा हा अर्थ आहे की तू स्वतःला ओळख पारू। तुझा जन्म घरातली कामं करण्यासाठी, चहा पाणी करण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी नाही झालेला आहे। तू उगाच इकडे अडकून पडलीयस। पारू, इथून बाहेर पड। एक अफाट विश्व तुझी वाट बघतंय। खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज तुझ्या वाट बघतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे
इंटरनॅशनल कंपनीज तुला साईन करण्यासाठी एक्साइटेड आहेत पारू. मला मनापासून एवढंच वाटतं की तू इथून बाहेर पडावंस आणि स्वतःच्या करिअरचा विचार करावास. अनुष्का, काय बोलतेस तू? कळतंय तुला? पारू इकडे अडकून पडली म्हणजे? मॅम, मी खरंच सांगतेय, पारूमध्ये खूप टॅलेंट आहे आणि हे सगळी कामं करण्यातच तिचा टॅलेंट वाया जातोय. मी तुम्हाला एक खरं सांगू का, तुम्ही पारूला योग्य ती कामं द्यायला हवी होती. हे असं जेवण बनवणं, चहा पाणी करणं, यात तिचं टॅलेंट वाया घालवत आहे, तिचं नुकसान होत आहे. बाप रे, काय बॅटिंग करते. मला ना जमतच नाहीये. हे डोकं सुद्धा चालवते आणि तोंड पण चालवते. मी तर बाई फक्त तोंडच चालवते. अनुष्का मॅडम, असं काय बी नाही. मी हे समजा माझ्या मनानं करते. हे काम करायला मला आवडतं. माझ्यासाठी माझ्या देवी आई लई महत्वाच्या आहे. मी इकडं शहरात माझ्या देवी आईंची आणि माझ्या बाची सेवा करायला आले होते. मला दुसरं काय बी नको. पारू, तू किती साधी आणि भोळी मुलगी आहेस का? तुला तुझं हितही कळत नाही. आय एम सॉरी, पण मला तुझं खूप वाईट वाटतंय. तुझ्यात इतकं टॅलेंट आहे, पण ते चुकीच्या गोष्टीत वाया घालवतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आत्मसन्मान सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन तू स्वतःचं आयुष्य का पणाला लावतेस पारू? तू तुझी किंमत ओळख पारू. तुझ्यासारखा हिरा कोणी पायातल्या चपलीला लावून फिरणार असेल तर तो त्या हिऱ्याचा अपमानच आहे ना. अनुष्का मॅडम, मी जिथं आहे तिथं लई खुश आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, मी हे समजा माझ्या मर्जीनं करते. हे काम करायला मला आवडतं. माझ्या देवी आईंची सेवा करणं हेच माझ्या आयुष्याचं साध्य आहे. तुम्ही प्लीज असं काय बी बोलू नका. आय एम सॉरी पारू. आय एम सॉरी जर तुला वाईट वाटलं असेल तर. मी नाही बोलणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.